आपण बघत आहात आवाज कसमादेचा। नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून नाफेड आणि एनसीसीएफ यांनी सोमवार 8 जून पासून जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये जाऊन हमी भावाने कांदा खरेदी सुरू करावी असे निर्देश देण्यात आले। यासाठी नियुक्त अंमलबजावणी संस्थांनी रविवारपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगण्यात आलं आहे। दर स्थिरीकरण निधी अंतर्गत सरकारी कांदा खरेदी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे पदाधिकारी सचिव आणि अधिकाऱ्यांची बैठक पार पडली। बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आमदार राहुल आहेर, आमदार दिलीप बनकर, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, नाफेड व एनसीसीएफचे अधिकारी उपस्थित होते। तर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शिक्षण मंत्री दादा भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले। बैठकीत नाफेडनं तातडीनं कांदा खरेदी केंद्र सुरू करून केंद्र सरकारनं दिलेले 2 लाख मेट्रिक टन खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी गतीनं काम करावे असे निर्देश देण्यात आले। 1 जून पर्यंत केवळ 1.55 मेट्रिक टन कांद्याची खरेदी झाल्यानं खरेदी प्रक्रियेला वेग देऊन 30 जून पर्यंत निर्धारित लक्ष्य पूर्ण करण्यावर भर देण्यात आला। शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी बाजार समित्यांमध्ये थेट खरेदी सुरू करण्यात येणार असून खरेदी केलेल्या कांद्याचा गोदामापर्यंतचा वाहतूक व मजुरी खर्च नाफेड आणि एनसीसीएफनं उचलावा असंही स्पष्ट करण्यात आलं आहे। तसेच बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदीबाबत दिशादर्शक फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या। खरेदी केलेल्या कांद्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात 72 तासांच्या आत जमा करावेत असे आदेश देण्यात आले। प्रतवारीच्या नावाखाली दर्जा निकृष्ट ठरवून खरेदी नाकारली जात असल्याच्या तक्रारी लक्षात घेऊन आता यंत्रसामग्रीच्या सहाय्याने कांद्याची प्रतवारी केली जाणार आहे। तसेच खरेदी प्रक्रियेतील वाद निवारणासाठी कृषी पणन आणि महसूल विभागातील प्रत्येकी एका कृषी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे। कांदा उत्पादकांच्या आंदोलनानंतर केंद्र शासनाने कांदा खरेदीचे निकषही शिथिल केले। पूर्वी 55 मिलीमीटर आकारचा कांदा ग्राह्य धरला जात होता, आता 45 मिमीचा आकारचा कांदाही खरेदीस पात्र ठरणार आहे। याशिवाय एक आवरण निघालेला, 30% काजळी असलेला, 40% डाग किंवा रंगबदल झालेला आणि 10% उन्हाचा चटका बसलेला कांदाही स्वीकारला जाणार आहे। अवकाळी पावसामुळे दर्जेदार कांद्यालाही फटका बसल्यानं खरेदीत अडथळे येत होते। याची दखल घेत केंद्र शासनानं गुणवत्ता निकषांमध्ये सवलत दिली असून तपासणी संस्थांनी अनावश्यक नकारात्मक छाननी करू नये अशा सूचनाही देण्यात आल्या। दरम्यान बाजार समित्यांमधून खरेदी थेट केल्यास स्पर्धा वाढून कांद्यांच्या दरांना आधार मिळेल आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते। अनेक वर्षाच्या मागणीनंतर अखेर बाजार समित्यांमधून प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून सरकारी कांदा खरेदी सुरू होत असल्यानं कांदा उत्पादकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय। नाफेड आणि एनसीसीएफच्या मार्फत होतोय हा 100% कांदा खरेदी हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्येच होईल। जो रेट केंद्र शासनाने त्याच्यामध्ये करून दिलेला आहे त्या रेटनी कांदा खरेदी होईल। सुरुवातीच्या काळामध्ये थोडीशी एक अडचण अशी पण येत होती की मार्केटेबल कांदा हे सुरुवातीचे निकष जे आलेले होते हे मोठ्या ए ग्रेडच्या कांद्यासाठीच आलेले होते। त्याच्यामध्येही शासनाने पुढे जाऊन 2 पावलं अजून त्याच्यामध्ये सुधारणा केलेली आहे आणि यूआरएस ग्रेडचा म्हणजे थोडासा कमी ग्रेडचा कांदा पण त्याच्यामध्ये खरेदी होईल। 60% कांदा हा ए ग्रेडचा खरेदी करायचा आहे आणि 40% हा यूआरएस ग्रेडचा कांदा पण खरेदी करून त्याच्यामध्ये शेतकऱ्याला त्याचा भाव मिळणार आहे। आणि त्याच्या संदर्भातल्या ज्या काही अडीअडचणी आहेत, सूचना आहेत, या सर्व आजच्या बैठकीमध्ये दिलेल्या आहेत। उद्यापासून सोमवारपासून हा कांदा खरेदी ह्या इम्प्लिमेंटिंग एजन्सीज जेव्हा मार्केट कमिटीमध्ये करणार आहेत तर मार्केट कमिटींना पण आपल्या पणन संचालनालयाने सूचना दिलेल्या आहेत की त्यांना टेम्पररी 1 वर्षासाठीचे लायसन्स देण्यात यावे। मार्केटची जी फी आहे ही फी त्यांना माफ करण्यात यावी। फक्त लायसन्सची जी काही किरकोळ फी आहे ही ह्या एजन्सीजकडनं घेण्यात यावी। ज्या काही थोड्याशा त्रुटी मार्केटमध्ये जो कांदा खरेदी होईल तिथपासून ज्या गोडाऊनपर्यंत कांदा जाणार आहे तर याच्याबद्दल पण सक्त सूचना आता देण्यात आलेल्या आहे की मार्केटमध्ये ग्रेडचा कांदा बघून घेतल्यानंतर त्याचं परत गोडाऊनवर ग्रेडिंग होणार नाही, जेणेकरून शेतकऱ्यांनी इथं कांदा दिला आणि तिकडं जाऊन कांदा रिजेक्ट झाला असं पण होणार नाही। मार्केटमध्ये जो कांदा तिथं खरेदी झालेला आहे तो कांदा गोडाऊनपर्यंत ट्रान्सपोर्ट करण्याची जबाबदारी ही शेतकऱ्याची नसून ही त्या इम्प्लिमेंटिंग एजन्सीचीच राहणार आहे। तशा पण सूचना आता देण्यात आलेल्या आहेत।
इम्प्लिमेंटिंग एजन्सी नाफेड आणि NCCFला मात्र हे बंधनकारक राहणार आहे की त्याच्याकडे शेतकरी जो कांदा घेऊन येतोय, जो निकषामध्ये बसतो आहे, तो त्याला विकत घ्यावाच लागणार आहे. आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला याच्यामध्ये विन विन सिच्युएशन आहे. बाजूला जास्त रेट मिळत असेल तर तो बाजूला विकत शकतो, पण त्याचा ग्रेडेबल असेल तर याला विकतच घ्यावा लागेल. हा विन विन सिच्युएशन त्याला होते. त्याच पद्धतीने नाफेडचा हा दर काही फिक्स नाही आहे. उद्या चालून मार्केट जसं वरती जाईल, उद्या चालून मार्केटमध्ये कांद्याचे भाव जर वाढले तर नाफेडचा हा आणि NCCFचा हा खरेदीचा दर पण वाढणार आहे. आणि त्याच्यामुळे मार्केटचे रेट जेव्हा वाढतील तेव्हा शेतकऱ्याला पण यांची खरेदी पण वाढीव रेटनी होणार आहे. आज आम्ही मागणी केलेली आहे की 2 लाख क्विंटल कांदा ही खरेदी होत असताना नाशिक जिल्ह्यासाठी हा खूप कमी प्रमाणात आहे. आमची मागणी केंद्र सरकारला त्या दिवशी होती की 10 लाख टनापर्यंत आम्हाला त्याच्यामध्ये खरेदीची इथं आपण सूचना कराव्या. एकदा माझा हा विश्वास आहे की एकदा हे खरेदी झाली तर आपल्याला वाढीव उद्दिष्ट पण त्याच्यामध्ये मिळेल. कलेक्टर महोदयांनी पण एक टीम गठीत केली. प्रत्येक मार्केट कमिटीमध्ये 3 अधिकारी शासनाच्या वतीने, एक महसूलचा अधिकारी, एक कृषीचा आणि एक पणनचा, हे 3 अधिकारी मार्केट कमिटीमध्ये जिथं कांद्याची नाफेड तर्फे खरेदी होते तिथं हे उपस्थित राहणार आहे. आणि शेतकऱ्यांनी मार्केटेबल दर्जाचा कांदा आणला तर तो यांना घेण्याचं बंधनकारक हे 3 अधिकारी तिथं बघून करणार आहे. आणि मार्केट कमिट्यांनी पण ही जबाबदारी उचलली किंवा त्यांनी पण, शेवटी मार्केट कमिट्या पण शेतकऱ्यांसाठीच काम करतात. ते पण म्हटले आम्ही पण जिथं जिथं शक्य आहे तिथं आमचा एक अधिकारी देतो, जेणेकरून की हे खरेदी ह्या कांद्याची करतीलच.